उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यामध्ये बिसोली नावाचं एक गाव लागतं. या बिसोली गावामध्ये विक्रम राहत होता. विक्रमचं या गावामध्ये कपडे विकायचं एक दुकान होतं. विक्रमचं हे दुकान चांगलं चालत होतं. विक्रम गोड स्वभावाचा युक्ती असतो. बस याच कारणामुळे गावातील सर्व लोक कपडे खरेदी करण्यासाठी विक्रमच्या दुकानात येत असायचे. विक्रम योग्य किमतीवर खूप चांगले कपडे विकायचा. विक्रमने आपल्या याच दुकानाच्या बळावर एक आलिशान महालासारखं घर सुद्धा बनवून घेतलं होतं. विक्रमकडे चांगले पैसे सुद्धा जमा झालेले असतात. विक्रमच्या कुटुंबात त्याची बायको असते, जिचं नाव कोमल असतं. कोमल घरात राहून आपले घराचे कामकाज करत असायची आणि घराच्या आतमध्येच तिने एक ब्युटी पार्लर आणि साडी विकायचं दुकान टाकलं होतं. एका बाजूला विक्रम पैसे कमावत होता, तर दुसऱ्या बाजूला कोमल सुद्धा पैसे कमावत असायची. घरात सर्व बाजूंना आनंदाचे वातावरण असतं. कोमल आणि विक्रमकडे त्यांचा एक एकुलता एकच मुलगा असतो, ज्याचं नाव आरव असतं. आरवचं वय सध्या फक्त 5 वर्षाच्या आसपास होतं. पण पुढे जाऊन विक्रम 3 मोठ्या मोठ्या घटनांना अंजाम देणार होता, ज्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये होणार होती. काही दिवसांचा काळ निघून गेल्यानंतर एक दिवस असा सुद्धा येऊन जातो, ज्यामध्ये रात्रीच्या जवळपास 8 वाजण्याच्या आसपासची वेळ असते. विक्रम आपल्या दुकानाच्या आतमध्ये बसलेला असतो आणि त्याच वेळी विक्रमचा एक मित्र, ज्याचं नाव सोहन असतं, तो थोडीशी दारू घेऊन त्याच्या दुकानावर येतो आणि त्यानंतर तो आपल्या मित्र विक्रमला भेटतो आणि विक्रमला म्हणू लागतो, विक्रम, तू आजकाल खूप परेशान असतो, उदास राहतो. मी अनेक वेळा तुला उदास आणि परेशान पाहिलं आहे. अशी कोणती गोष्ट आहे? तेव्हा विक्रम आपला मित्र सोहनला म्हणू लागतो, हे बघ, मी दुकानात राहून चांगले पैसे कमावतो, पण मी खूप परेशान आणि उदास आहे. माझ्या दुकानावर खूप जास्त ग्राहक येतात आणि मी विचार करत आहे की आपल्या दुकानावर कोणतीही चांगली नोकरी करणारी व्यक्ती ठेवून घेऊ. आता त्यानंतर सोहन म्हणू लागतो, तू कोणत्याही गोष्टीची काळजी करू नको. जेव्हा तू चांगले पैसे कमावतो तर आयुष्याला चांगल्या पद्धतीचे जगणे शिक, आयुष्याची मजा घेणं शिक. जशी ही गोष्ट विक्रमला ऐकू येते तर विक्रम विचार करू लागतो की मी माझ्या आयुष्याची मजा कशी घेऊ शकतो. त्यानंतर सोहन म्हणू लागतो, आज तुझ्यासाठी मी खूप चांगली दारू घेऊन आलो आहे. चल, तू दुकानाचे शटर बंद कर, आपण दोघे बसून दारू पिऊ आणि त्यानंतर काही बातचीत करू. आज विक्रम आपला मित्र सोहनच्या सर्व गोष्टी मानून घेतो, कारण सोहन दररोज विक्रमकडे येत असायचा आणि तो दारू प्यायला त्याच्याकडे आग्रह करायचा. त्यामुळे तो म्हणायचा, माझ्यासोबत बसून दारू पिली पाहिजे. आणि या पद्धतीने आज विक्रम स्वतःच आपल्या दुकानाचे शटर बंद करून देतो आणि नंतर आपला मित्र सोहनसोबत दुकानाच्या आतमध्ये बसून दारू पिऊ लागतो. आज विक्रमला दारू खूप चांगली लागलेली असते आणि या पद्धतीने 1 तासापर्यंत दोन्ही मित्र दुकानाच्या आतमध्ये बसून दारू पितात. आता तर अशी वेळ येऊन जाते की सोहन दररोज दारू घेऊन त्याच्या दुकानावर येऊन बसू लागतो. विक्रम सुद्धा आपला मित्र सोहनसोबत बसून दररोज दारू पिऊ लागतो. हळूहळू करून विक्रमला आता दारूची सवय लागून जाते आणि आता विक्रम दररोज रात्रीच्या वेळी दारू पिऊन नशेत धूत होऊन आपल्या घरी येत असतो आणि आपल्या बायको कोमलसोबत भांडण सुद्धा करत असतो. त्याची बायको कोमल नेहमी आपल्या नवऱ्याला समजावत असायची की जितके पैसे सुद्धा तू कमावून ठेवले आहे, तू या सर्व पैशांना दारूच्या नशेत उडवून देशील. पण तिचा नवरा विक्रम असतो, तो आपल्या बायकोच्या सर्व गोष्टी एका कानाने ऐकत होता तर दुसऱ्या कानाने बाहेर टाकून देत होता. आता तर विक्रम आपल्या मनात ठरवून चुका करत असतो, त्याला आपल्या आयुष्याची मजा पूर्ण घ्यायची आहे. या पद्धतीने विक्रमच्या आता 2 कमजोरी बनून जातात. सर्वात पहिली कमजोरी म्हणजे दारू असते आणि दुसरी सर्वात मोठी कमजोरी म्हणजे पराई स्त्री. जेव्हा पण विक्रम एखाद्या सुंदर महिलेला बघून घेत असायचा, बस त्याच महिलेच्या दिशेने तो आकर्षित होऊन जायचा. आता विक्रम इथून पुढे अशा 2 मोठ्या मोठ्या घटनांना अंजाम देणार होता, ज्याबद्दल गावातील कोणतीही व्यक्ती काही देखील जाणत नव्हती. काही दिवसांचा काळ निघून गेल्यानंतर एक तारीख येते, 20 मे 2026 चा दिवस. रात्रीचे जवळपास 8 वाजण्याच्या आसपासची वेळ असते.
विक्रम आपल्या दुकानाच्या आतमध्ये बसलेला असतो आणि त्याचवेळी गावातील एक सुंदर महिला, तिचे नाव अनिता असते, ती त्याच्या दुकानातून निघून जाते. आणि जशी अनिता दुकानाच्या आतमध्ये प्रवेश करते त्याचवेळी विक्रमची नजर अनिताच्या सौंदर्यावर आणि स्कुबटीवर पडून जाते. अनिता पाहण्यामध्ये अप्सरेसारखी सुंदर असते. तिच्या शरीराची बनावट खूप चांगली असते आणि आज विक्रमचे डोळे या महिलेच्या सुंदर शरीराच्या बनावटीवर पडून चुकलेले असतात. विक्रम स्वतःला रोखू शकत नाही. विक्रम विचार करू लागतो, अनिता, आज तू माझ्या दुकानापासून काय खरेदी करायला आली आहे? तू जर इच्छिलेस तर मी तुला चांगले कपडे दाखवू शकतो. पण अनिता त्याच वेळी विक्रमला म्हणू लागते, हे बघ विक्रम, माझा नवरा अमर खूप आजारी असतो आणि माझ्या घरात कमावणारं कुणी नाही. मला वाटतं की तू मला तुझ्या दुकानावर कोणती तरी छोटी मोठी नोकरी देऊन दे आणि तुझ्या दुकानावर मला कामकाज करायचे आहे. जशी ही गोष्ट विक्रमला सांगितली जाते तेव्हा विक्रमच्या नियतीमध्ये आधीच कमतरता येऊन गेलेली असते. विक्रम आपल्या मनात विचार करू लागतो की जर मी या महिलेला माझ्या दुकानावर नोकरी दिली तर मी या महिलेसोबत माझ्या रात्री सुद्धा रंगीन करू शकतो. जेव्हा असे विचार विक्रमच्या मनात येऊ लागतात तेव्हा विक्रम त्या महिला अनिताला म्हणू लागतो, हे बघ अनिता, तू उद्यापासूनच माझ्या दुकानावर कामकाज करण्यासाठी येऊ शकते. आता जशी ही गोष्ट अनिताला ऐकू येते तेव्हा अनिता खूप खुश होऊन जाते. अनिता म्हणू लागते, ठीक आहे, मी उद्यापासून तुझ्या दुकानावर कामकाज करायला येऊन जाईल. आता जसे हे दोघे इथे बातचीत करत असतात त्याचवेळी विक्रमचा मित्र सोहन सुद्धा त्या दुकानाच्या आतमध्ये येऊन जातो. सोहन काही दारू घेऊन त्या दुकानावर आलेला असतो. त्यानंतर सोहनचे डोळे जसे अनिताच्या सौंदर्यावर पडतात, सोहन सुद्धा आपला आपा खो बसतो. सोहन या महिला अनिताच्या दिशेने विचित्र नजरेने पाहायला सुरू करतो. पण ती महिला अनिता त्याचवेळी विक्रमला म्हणते, ठीक आहे, मी उद्या सकाळी येऊन जाईल. आणि त्यानंतर ती महिला अनिता त्या दुकानातून बाहेर निघते आणि आपल्या घरी निघून जाते. आता मग त्यानंतर सोहन आणि विक्रम दोघे दुकानाच्या आतमध्ये बसून जातात. बऱ्याच वेळेपर्यंत दोघेजण दारू पितात आणि दोघे दारू पिता पिता नशेमध्ये चूर होऊन जातात. तेव्हा विक्रम म्हणू लागतो, सोहन, मी या महिलेला माझ्या दुकानावर नोकरांनी ठेवून घेतले आहे. सोहन म्हणू लागतो, आता तू आपल्या आयुष्याची चांगली मजा घेऊ शकतो. आणि अशा प्रकारे हे दोघेजण 1-1.5 तासापर्यंत दुकानाच्या आतमध्ये बसून दारू पितात आणि मग त्यानंतर ते दोघे आपापल्या घरी निघून जातात. या पद्धतीने आता ही महिला अनिता विक्रमच्या दुकानावर कामकाज करणे सुरू करून देते. जवळपास 10 दिवसांचा काळ निघून जातो आणि गेलेल्या 10 दिवसांच्या दरम्यान विक्रम आणि अनिता दररोज आपल्या दुकानावर कामकाज सुद्धा करत असायचे आणि सोबत बसून बातचीत सुद्धा करत असायचे. हळूहळू करून दोघांच्या मधली जी अंतर असते ती कमी होत चालली जाते आणि दोघे एक दुसऱ्याच्या खूप जवळ येऊन चुकलेले असतात, पण दोघांना भेटण्याची संधी मिळत नव्हती. या पद्धतीने काही दिवसांचा काळ निघून गेल्यानंतर एक तारीख येते, 30 मे 2026ची. सकाळी जवळपास 8 वाजण्याची आसपासची वेळ असते. विक्रम आपली बायको कोमलला म्हणू लागतो, माझ्यासाठी लवकर जेवण तयार कर, त्यानंतर मला दुकानावर सुद्धा जायचं आहे. पण आज कोमल आपला नवरा विक्रमला म्हणू लागते, हे बघ, आज माझ्या आईचा फोन आला होता. माझ्या आईची तब्येत काही ठीक नाही. मला 2 दिवसांसाठी माझ्या माहेरी जायचं आहे. तू असं कर, तू सुद्धा माझ्यासोबत चल. पण त्याचवेळी विक्रम म्हणू लागतो, हे बघ, माझे दुकानदारीचे काम आहे आणि जर मी तुझ्यासोबत जाईल तर इथे माझ्या दुकानाचे काम खराब होऊ शकते. आता जशी ही गोष्ट त्याची बायको कोमल ऐकू लागते तेव्हा ती म्हणते, काही हरकत नाही, मी एकटीच माहेराला निघून जाईल आणि आपला मुलगा आरवला देखील सोबत घेऊन जाईल. आणि या पद्धतीने आता लवकर मध्ये कोमल आपल्या नवऱ्यासाठी जेवण तयार करते आणि मग जो तिचा नवरा विक्रम असतो तो जेवण केल्यानंतर आपल्या दुकानावर निघून जातो. पण जसा अर्ध्या तासांचा वेळ निघून जातो त्याचवेळी कोमल आपल्या घरातून तयार होऊन आपला मुलगा आरवला घेऊन आपल्या माहेरी निघून जाते. 1 तासांचा वेळ निघून गेल्यानंतर विक्रम आपल्या बायकोकडे फोन करून विचारू लागतो, तू तुझ्या माहेरी निघून गेली की नाही?
त्याचवेळी कोमल आपला नवरा विक्रमला सांगते, मी माझ्या माहेरी जात आहे, 1 तासात मी माहेरी पोहोचेल. आणि या पद्धतीने आज विक्रम त्या रात्री खूप मोठा पहिला कांड करणार होता. त्यानंतर त्याचवेळी विक्रम आपल्या नोकरानी अनिताला म्हणतो, अनिता, आज आपल्याकडे खूप चांगली संधी आहे, कारण माझी बायको जी कोमल आहे ती 2 दिवसांसाठी आपल्या माहेरी निघून गेली आहे आणि आज रात्री आपण एकाच ठिकाणी गुजारा करू शकतो. जशी ही गोष्ट अनिता ऐकते तेव्हा अनिता खूप खुश होऊन जाते. अनिता म्हणू लागते, तू कोणत्या गोष्टीची काळजी करू नको. आज रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास मी तुझ्या घरी येईल आणि मग आपण दोघेजण मिळून आपली रात्र रंगीन करू शकतो. या पद्धतीने दोघांची योजना बनवून तयार होऊन जाते. तसा संपूर्ण दिवस निघून जातो तेव्हा रात्रीचे जवळपास 8:30 वाजण्याच्या आसपास विक्रम आपल्या दुकानाचे शटर बंद करतो आणि मग त्यानंतर तो आपल्या घरी निघून जातो. अनिता देखील आपल्या घरी निघून जाते आणि आपल्या कुटुंबासाठी जेवण तयार करते. संपूर्ण कुटुंब मिळून मिसळून जेवण करतात आणि मग संपूर्ण कुटुंब झोपी जाते. पण त्या रात्री अनिताला काही झोप येत नाही. जसे रात्रीचे 10:30 वाजण्याची आसपासची वेळ होते तेव्हा अनिता आता आपला मालक विक्रमकडे कॉल करते आणि विक्रमला म्हणते, मी आता याच वेळी घरातून निघते, मी 5 मिनिटाच्या आतमध्ये तुझ्या घरी येत आहे. विक्रम खुश खूप होऊन जातो. एका बाजूला विक्रम आपल्या घराच्या आतमध्ये बसून दारू पित असतो आणि जसा थोडासा काळ निघून जातो त्याचवेळी घराच्या दरवाजावर थाप पडते. विक्रम जसा आपल्या घराचा दरवाजा उघडतो तेव्हा विक्रम पाहतो की त्याच्यासमोर त्याची नोकरानी अनिता उभी असते. त्यानंतर विक्रम या महिलेच्या घराच्या आतमध्ये येतो आणि घराचा मुख्य दरवाजा बंद करून घेतो. आणि मग अनिता म्हणू लागते, हे बघ, आपण रात्र गुजारणार आहोत, पण रात्र तुझ्यासोबत घालवण्यासाठी तुला मला काहीतरी पैसे द्यावे लागतील. त्यानंतर विक्रम अनिताला काही पैसे सुद्धा देतो आणि मग विक्रम त्या महिला अनिताला घेऊन आपल्या बेडरूमच्या आतमध्ये निघून जातो. त्यानंतर विक्रम आणि अनिता या दोघांच्या मध्ये अनैतिक संबंध सुरू होऊ लागतात. ते दोघे मिळून आपापल्या इच्छा पूर्ण करतात. ते जवळपास 2 तास जोरदार शरीर संबंध करतात. जोपर्यंत दोघांच्या इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचे शरीर संबंध चालू होते. आणि मग जसे दोघांच्या इच्छा पूर्ण होतात त्याचवेळी विक्रम अनिताला म्हणू लागतो, हे बघ अनिता, माझी बायको 2 दिवसांकरता इथे येणार नाही. तू असं कर, उद्याची रात्र सुद्धा माझ्या घरी ये आणि पुन्हा आपण दोघे मिळून अनैतिक संबंध म्हणजे जोरात कामक्रीडा करू. अनिता म्हणू लागते, तुम्ही कोणत्याही गोष्टीची काळजी करू नका. उद्या रात्री 10:30 वाजण्याच्या आसपास मी पुन्हा तुमच्या घरी येईल. आणि त्यानंतर रात्रीच्या जवळपास 12:30 वाजण्याच्या आसपास ती घरातून बाहेर पडते आणि आपल्या घरी निघून जाते. या पद्धतीने संपूर्ण रात्र निघून जाते आणि जसा पुढचा दिवस होतो तेव्हा सकाळचे जवळपास 8 वाजण्याच्या आसपासची वेळ असते. विक्रम आपल्या घरातून बाहेर निघतो, आपल्या दुकानावर निघून जातो. थोड्या वेळानंतर अनिता सुद्धा आता या दुकानावर येऊन पोहोचते. मग विक्रम आणि अनिता दुकानाच्या कामकाजामध्ये व्यस्त होऊन जातात. आता जसा 2 तासांचा काळ निघून जातो त्याचवेळी विक्रमचा मित्र सोहन सुद्धा विक्रमच्या दुकानावर येतो. सोहन पाहतो की विक्रमच्या दुकानाच्या आतमध्ये अनिता उभी असते आणि सोहन अनिताला पाहून फक्त आपल्या मनात विचार करू लागतो की या महिलेसोबत मला रात्र गुजारायची आहे. या सर्व गोष्टी विचार केल्यानंतर सोहन आता आपला मित्र विक्रमला म्हणतो, बघ, आज तर तुझी बायको सुद्धा घरी नाही, चल आज कुठेतरी बसून पार्टी करू. विक्रम सुद्धा मानून जातो आणि त्यानंतर विक्रम त्याचवेळी आपल्या या नोकरानीला अनिताला म्हणतो, अनिता, तू दुकान सांभाळून घे आणि आम्ही आज दोघे पार्टी करणार आहोत. त्यानंतर विक्रम आणि त्याचा मित्र सोहन हे दोघे या दुकानातून बाहेर निघतात आणि ते दोघे जण थेट दारूच्या दुकानावर जातात. तिथून दारू खरेदी केली जाते आणि दारू खरेदी केल्यानंतर ते दोघे एकांतात बसून दारू पिऊ लागतात. दारू पिता पिता जेव्हा दोन्ही मित्रांना गाढ नशा होते त्याचवेळी सोहन आपला मित्र विक्रमला म्हणू लागतो, हे बघ विक्रम, तुझ्या दुकानावर जी महिला अनिता राहते मी त्या महिलेसोबत रात्र गुजारू इच्छितो. विक्रम म्हणू लागतो, तू माझा सर्वात चांगला मित्र आहे, तू कोणत्याही गोष्टीची काळजी करू नको. आणि तसेही काल रात्री
मी तिच्यासोबत रात्रभर शरीरसंबंध केले आहे. आता जसा विक्रम आपला मित्र सोहनला या सर्व गोष्टी म्हणतो, तेव्हा सोहन हसत मुस्कुरात म्हणू लागतो, आता तू आपल्या आयुष्याची चांगल्या पद्धतीने मजा घेत आहे. आणि अशा पद्धतीने हे दोघे मित्र बऱ्याच वेळेपर्यंत बसून दारू पित राहतात. तेव्हा विक्रम म्हणतो, सोहम, आज रात्री जवळपास 10:30 वाजण्याच्या आसपास मी अनिताला माझ्या घरी बोलावणार आहे आणि आपण दोघे मिळून आज तिच्यासोबत कामक्रीडा पूर्ण करू. या गोष्टीने सोहन सुद्धा खुश होऊन जातो आणि आजच्या वेळेत सोहन आणि त्याचा मित्र विक्रम दोघे बऱ्याच वेळेपर्यंत बसून दारू पितात. आणि मग जसे संध्याकाळचे 7 वाजतात तेव्हा विक्रम आपली नोकरानी अनिताकडे फोन कॉल करतो आणि अनिताला म्हणतो, अनिता, रात्रीच्या जवळपास 8:30 वाजण्याच्या आसपास तू दुकान बंद करून चावी स्वतःसोबत घेऊन जा आणि त्यानंतर तुला रात्रीच्या जवळपास 10:30 वाजण्याच्या आसपास माझ्या घरी यावं लागेल. अनिता हसत हसत म्हणते, तुम्ही कोणत्याही गोष्टीची काळजी करू नका. जसा माझा नवरा गाढ झोपेत जाईल मग त्यानंतर मी तुमच्या घरी येईल आणि त्यानंतर मी तुम्हाला फोन करेल. या पद्धतीने पाहता पाहता रात्रीचे जवळपास 8:30 वाजण्याची वेळ होऊन जाते. अनिता दुकान बंद करते. दुकान बंद केल्यानंतर आपल्या घरी निघून जाते. घरी गेल्यानंतर आपल्या संपूर्ण कुटुंबाला जेवण खायला घालते आणि मग संपूर्ण कुटुंब गाढ झोपेत जाते. आणि जशी रात्रीची जवळपास 10 वाजण्याच्या आसपासची वेळ होते तेव्हा दुसऱ्या बाजूला विक्रम आपला मित्र सोहनला घेऊन आपल्या घरी येतो आणि घराच्या आतमध्ये दोघे मित्र मिळून दारू पिऊ लागतात. त्याचवेळी विक्रमच्या घराच्या मुख्य दरवाजावर थाप पडते. तेव्हा विक्रम आपला मित्र सोहनला म्हणतो, अनिता घरात आलेली आहे. आज रात्र आपण तिच्यासोबत गुजारणार आहोत, पण या गोष्टीबद्दल कुणालाही भनक सुद्धा लागली पाहिजे नाही. सोहन म्हणतो, तू कोणत्याही गोष्टीची काळजी करू नको, कोणाला कानोकान देखील भनक लागणार नाही. त्यानंतर विक्रम आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडतो आणि समोर पाहतो की त्याच्या समोर अनिता उभी असते. अनिता त्याचवेळी आपल्या मालकाला चावी देते आणि म्हणते, ही दुकानाची चावी आहे. विक्रम त्याचवेळी या महिला अनिताचा हात ओढून तिला आपल्या खोलीच्या आतमध्ये घेऊन जातो. त्याचवेळी विक्रमचा मित्र सोहन घराचा मुख्य दरवाजा बंद करतो आणि मग त्यानंतर अनिता, सोहन आणि विक्रम ह्या दोघांना म्हणू लागते की मला काही पैशांची गरज आहे. तुम्ही दोघेजण मला पैसे द्या आणि तुमच्या इच्छा पूर्ण करा. त्यानंतर विक्रम आणि सोहन दोघे मिळून मिसळून तिला काही पैसे देतात आणि मग त्यानंतर विक्रम आणि सोहन अनिताच्या सहमतीने तिच्यासोबत जोरदार कामक्रीडा पूर्ण करतात. हे दोघे मित्र मिळून अनितासोबत तोपर्यंत आपल्या इच्छा पूर्ण करतात जोपर्यंत त्या दोघांच्या इच्छा पूर्ण होत नाही. आणि जसे दोन्ही मित्रांचे काम संपून जाते त्यानंतर विक्रम म्हणू लागतो, अनिता, तू आपल्या घरी जाऊ शकते. त्यानंतर रात्रीच्या जवळपास 1 वाजण्याच्या आसपास अनिता या घरातून पावलावर पाऊल ठेवून निघून जाते. आता जसे रात्री 2 वाजतात आणि तिसरा दिवस येऊन जातो. सकाळचे जवळपास 11:30 वाजण्याच्या आसपास विक्रमची बायको कोमल सुद्धा आपल्या घरी परत येऊन जाते. पण अशा गोष्टी लपणाऱ्या नसतात. हळूहळू करून या सर्व गोष्टी शेजारच्यांपर्यंत पोचून जातात आणि मग या गोष्टी शेजारच्यामध्ये चर्चेचा विषय बनून जातो. आता जसं शेजारच्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचते तेव्हा त्या गोष्टीबद्दल कोमलला सुद्धा खबर लागून जाते. जशी बायको कोमलला या गोष्टीबद्दल खबर लागते तेव्हा कोमल आपला नवरा विक्रमकडे कॉल करते आणि विक्रमला आपल्या दुकानातून घरी बोलावून घेते आणि म्हणू लागते, तू त्या नोकरानी अनितासोबत आपल्या रात्री रंगीन करत असतोस. आता जशा या गोष्टी विक्रमला सांगितल्या जातात तेव्हा विक्रम आपल्या मनात विचार करू लागतो की त्याच्या बायकोला या गोष्टींबद्दल खबर लागून गेली आहे. विक्रम म्हणू लागतो, अशी कोणतीही गोष्ट नाही, जर तू इच्छिलीस तर मी अनिताला नोकरीवरून बाहेर काढून देतो. त्यानंतर कोमल आपल्या नवऱ्याला बऱ्याच वेळापर्यंत समजवते आणि म्हणते, तू त्या नोकरानी अनिताला नोकरीवरून बाहेर काढून दे, नाहीतर आपलं घर उद्ध्वस्त होऊ शकतं. आता विक्रम आपली बायको कोमलची गोष्ट मानून घेतो. कोमलला धीर देतो की मी त्या महिला अनिताला नोकरीवरून बाहेर काढून देतो आणि अशा प्रकारे आता विक्रम त्या दुसरा महिला अनिताला नोकरीवरून काढून टाकतो. काही दिवसांच्या आतमध्ये विक्रम आपली बायको कोमलचे मन जिंकून घेतो. कोमल पुन्हा आपल्या नवऱ्यावर विश्वास ठेवणे सुरू करते.
विक्रममध्ये थोडेफार सुधार सुद्धा आलेले असतात. विक्रम आता दारू पित नसतो. ज्या पद्धतीने काही दिवसांचा आणखी काळ निघून जातो आणि तारीख येते 20 जून 2026ची. सकाळी जवळपास 9 वाजण्याची वेळ झालेली असते. विक्रम आपल्या दुकानावर निघून गेलेला असतो. विक्रमची बायको कोमल घरात कामकाज करत असते. त्याचवेळी कोमलची मोठी बहीण नीलम आपली लहान बहीण कोमलकडे फोन कॉल करते. नीलम कोमलला म्हणू लागते, कोमल, हे बघ, माझी मुलगी एकता तुझ्या घरी येण्याची जिद्द करत आहे. 10 दिवसांसाठी माझी मुलगी एकताला तुझ्या घरी ठेव. तेव्हा कोमल म्हणू लागते, नीलम, तू कोणत्याही गोष्टीची काळजी करू नको. तू एकताला माझ्या घरी पाठवून दे. एकता इथे 10 दिवसांसाठी राहून जाईल. तोपर्यंत मी तिला शिवणकाम विणकाम सुद्धा शिकून देईल. त्यानंतर नीलम आपली बहीण कोमलला म्हणते, आज संध्याकाळच्या वेळी एकता तुझ्या घरी पोहोचेल. आणि त्यानंतर फोन कॉल कट केला जातो. त्यानंतर नीलम आपली मुलगी एकताला म्हणते, बेटी, तू आपले सामान पॅक करून घे आणि आपली मावशी कोमलच्या घरी निघून जा. तिथे 10 दिवस राहून जा आणि शिवणकाम विणकामाचे काम सुद्धा शिकून घे. एकता सुद्धा हसत मुस्कुरात आपले सामान पॅक करते आणि आपल्या घरातून बाहेर निघते. बसच्या माध्यमातून 3-4 तासांचा वेळ निघून गेल्यानंतर संध्याकाळच्या जवळपास 4 वाजण्याच्या आसपास एकता आपली मावशी कोमलच्या घरी येऊन जाते. एकता आपली मावशी कोमलला भेटते आणि कोमल त्याच वेळी म्हणू लागते, एकता, तू तर खूप मोठी झाली आहे. तू तर तरुण सुद्धा झाली आहे. आता एकता सुद्धा हसत आपली मावशी कोमलला म्हणू लागते, मावशी, मी तुझ्याकडे 10 दिवसांसाठी राहीन. तोपर्यंत मी शिवणकाम विणकामाचे काम शिकून घेईल आणि माझ्या सुट्ट्या चालूच आहे. आता त्यानंतर कोमल म्हणू लागते, काही हरकत नाही, तुझेच घर आहे. जितके दिवस तू राहू इच्छिते तितक्या दिवस माझ्या घरी आरामात राहू शकते. आणि त्यानंतर जशी रात्रीची वेळ होते, कोमल सर्वांसाठी जेवण तयार करते. तोपर्यंत कोमलचा नवरा विक्रम सुद्धा आपले दुकान बंद करून आपल्या घरी येतो. विक्रम पाहतो की त्याच्या घराच्या आतमध्ये एकता बसलेली असते. एकताला पाहिल्यानंतर विक्रमची नियत खराब होऊन जाते. विक्रम त्याच वेळी एकताकडे येतो आणि एकताला म्हणू लागतो, एकता, तू खूप चांगले काम केले आहे. तू आमच्या घरी राहण्यासाठी आली आहे. त्यानंतर एकता आणि विक्रम काही वेळेपर्यंत बसून बातचीत करत राहतात. तेव्हा कोमल आपल्या नवऱ्याला म्हणू लागते, आता तर एकता आपल्या घरी 10 दिवसापर्यंत राहणार आहे. विक्रमचे डोळे तर आता एकतावर टिकून चुकलेले असतात. विक्रम आता एकतासोबत खूप मोठा कांड करणार होता, ज्याबद्दल कोणाला काही देखील माहिती नव्हतं. ज्या पद्धतीने जवळपास 4-5 दिवसांचा काळ निघून जातो आणि 25 जून 2026चा दिवस येतो. सकाळी जवळपास 9 वाजण्याच्या आसपासची वेळ असते. कोमल त्याच वेळी एकताला म्हणू लागते, एकता, आज मी शहरात जाणार आहे आणि तुला माझ्यासोबतच जावे लागेल. पण एकता आपल्या मावशी कोमलला म्हणू लागते, मावशी, मी शहरात जाणार नाही. मी घरात राहून आपला अभ्यास करून घेईल. आता जवळच विक्रम सुद्धा बसलेला असतो. विक्रम या सर्व गोष्टी ऐकत असतो. विक्रम त्याच वेळी कोमलला म्हणू लागतो, कोमल, जेव्हा मुलगी तुझ्यासोबत जाऊ इच्छित नाही तर तू का दबाव टाकत आहे. त्यानंतर कोमल म्हणते, मी जर एकटा जाऊ इच्छित आहे तर मी शहरात निघून जाते आणि यासाठी काही कपडे खरेदी घेऊन येईल आणि स्वतःसाठी सुद्धा काही कपडे खरेदी करेल आणि तसेही मला स्वतःसाठी काही औषधे सुद्धा खरेदी करायची आहे. या पद्धतीने आता विक्रम त्याच वेळी आपल्या दुकानाची चावी घेऊन आपल्या दुकानावर येऊन जातो. दुकान उघडून घेतले जाते. काही ग्राहक सुद्धा येतात आणि विक्रम या सर्व ग्राहकांना सामान सुद्धा विकतो. जसा 1 तासांचा काळ निघून जातो तेव्हा दुसऱ्या बाजूला विक्रम आपली बायको कोमलकडे फोन करतो आणि विचारू लागतो, तू यावेळी कुठे आहे. तेव्हा कोमल आपला नवरा विक्रमला म्हणू लागते, मी तर शहरात आली आहे. मी 2-3 तासांनंतर घरी येईल. विक्रम जसा आपल्या बायको कोमलच्या या गोष्टी ऐकतो तेव्हा तो खूप खुश होऊन जातो. विक्रम त्याच वेळी आपल्या दुकानाचे शटर खाली करतो आणि दुकानावर ताला लावून देतो. कुलूप लावल्यानंतर विक्रम आपली मोटारसायकल घेऊन थेट दारूच्या दुकानावर जातो. तिथून तो दारू खरेदी करतो. दारू खरेदी केल्यानंतर एकांतात बसून तो बऱ्याच वेळेपर्यंत दारू पितो आणि मग आपल्या मनात विचार करू लागतो, आज एकता घरात पूर्णपणे एकटी आहे. का ना तिचा फायदा उठून घेतला जावा. त्यानंतर विक्रम दारूच्या नशेत धूत होऊन इथून निघून पडतो. तसा विक्रम आपल्या घराच्या दिशेने जात असतो त्याच वेळी विक्रमचे डोळे एका मेडिकल स्टोअरवर पडून जातात. मेडिकल स्टोअरला पाहिल्यानंतर
विक्रम त्याच वेळी मेडिकल स्टोअरवर जातो. या मेडिकल स्टोअरवर एक सुधीर नावाचा मुलगा बसत असायचा. आता विक्रम सुधीरला म्हणू लागतो, सुधीर मला काही अशा झोपेच्या औषधं दे ज्यांना खाल्ल्यानंतर शुद्धच राहू नये. सुधीर स्पष्टपणे मना करून देतो, पण विक्रम म्हणू लागतो, तुला जितके पैसे पाहिजे मी त्याच्या दुप्पट देण्यास तयार आहे. सुधीरला लालसा तयार होते. त्यानंतर सुधीर विक्रमला दुप्पट तिप्पट किमतीवर काही झोपेच्या गोळ्या देऊन जातो. विक्रम त्या झोपेच्या गोळ्या घेतल्यानंतर एका दुकानावर जातो. तिथून एक कोल्ड्रिंक खरेदी करतो. कोल्ड्रिंक खरेदी केल्यानंतर विक्रम थेट आपल्या घरी येऊन जातो. विक्रम त्याचवेळी एका बाथरूममध्ये जातो. बाथरूममध्ये गेल्यानंतर त्या कोल्ड्रिंकच्या आतमध्ये त्या नशेच्या गोळ्या मिसळून देतो आणि मग त्यानंतर त्या कोल्ड्रिंकला घेऊन आता विक्रम एकताकडे जातो. एकता त्यावेळी आपल्या घरात बसून अभ्यास करत होती. विक्रम एकताला म्हणतो, एकता आज खूप जास्त उष्णता आहे, मी तुझ्यासाठी कोल्ड्रिंक घेऊन आलो आहे. एकता सुद्धा म्हणू लागते, मला सुद्धा ताण लागली आहे आणि मी कोल्ड्रिंक पिऊ इच्छित आहे. त्यानंतर एकता कोल्ड्रिंक सुद्धा पिऊन घेते, पण विक्रम स्वतः कोल्ड्रिंक पित नाही, तर तिथेच तो बसून राहतो. 15 ते 20 मिनिटांचा काळ निघून गेल्यानंतर त्याचवेळी मुलगी जी एकता असते ती बेशुद्ध होऊन जाते आणि मग त्यानंतर विक्रम आपल्या घराचा दरवाजा आतून बंद करून घेतो. त्यानंतर विक्रम एकताला खोलीच्या आतमध्ये घेऊन जातो. विक्रम नशेच्या परिस्थितीत असतो आणि या मुलीच्या बेहोशीच्या स्थितीत तिच्यासोबत तो चुकीचे आणि वाईट काम करणे सुरू करतो. विक्रम तोपर्यंत या चुकीचे आणि वाईट कामाला करत असतो जोपर्यंत त्याची इच्छा पूर्ण होत नाही. त्यानंतर विक्रम हे सर्व काम संपल्यानंतर दुसऱ्या खोलीत बसून दारू पिणे सुरू करतो. बऱ्याच वेळेपर्यंत विक्रम दारू पितो आणि जेव्हा आपली जास्त विक्रमला नशा होऊन जाते तेव्हा विक्रम पुन्हा त्या खोलीत जातो आणि पुन्हा एकतासोबत त्या चुकीच्या आणि वाईट कामाला पुन्हा सुरुवात करतो. पण मुलगी एकताला काही देखील माहीत पडत नाही, कारण एकता बेशुद्ध असते आणि त्यानंतर विक्रम आपल्या घराच्या आतमध्ये इतकी जास्त दारू पितो की त्याला होश सुद्धा राहत नाही. पाहता पाहता विक्रमला गाढ झोप येऊन जाते. विक्रम घराच्या आतमध्येच बेडवर गाढ झोपी जातो. जवळपास 3 तासांचा वेळ निघून गेल्यानंतर आता विक्रमची बायको कोमल आपल्या घरी येते. कोमल पाहते की घराचा दरवाजा तर आतून बंद असतो. कोमल एकताला अनेक आवाज लावते पण दरवाजा तरीही उघडला जात नाही. त्यानंतर थकून बागून कोमल आपल्या मनात विचार करू लागते की तिच्या घराच्या भिंती इतक्या उंच तर नाही, का ना भिंत ओलांडून घराच्या आतमध्ये प्रवेश करून घेतला जावा. आता कोमल त्याच वेळी आपल्या घराची भिंत ओलांडते, घराच्या आतमध्ये जाते, घराचा मुख्य दरवाजा उघडते आणि मग त्यानंतर खोलीच्या आतमध्ये जाते. कोमल जशी खोलीच्या आतमध्ये पोहोचते तेव्हा कोमलचे डोळे मोठेच्या मोठे वाहून जातात. कोमल पाहते की एकताच्या शरीरावर कोणता देखील कपडा नसतो, ती पूर्ण भोंगळ्या अवस्थेत असते. एकतासोबत वाईट काम सुद्धा झालेलं असतं. आता त्यानंतर कोमल त्या खोलीतून बाहेर निघते, दुसऱ्या खोलीत निघून जाते आणि कोमल जेव्हा आपला नवरा विक्रमला दुसऱ्या खोलीत दारूच्या नशेत गाढ झोपलेले पाहते तेव्हा ती सर्व काही समजून जाते. कोमल आपल्या मनात विचार करू लागते, तिचा नवरा विक्रमने एकतासोबत चुकीचे आणि वाईट काम केले आहे. ही गोष्ट सत्य सुद्धा असते आणि कोमलला जेव्हा या गोष्टीचा विश्वास होऊन जातो की तिच्या नवऱ्याने एकतासोबत चुकीचे काम केले आहे तेव्हा कोमलला या गोष्टीचा खूप जास्त राग येतो. कोमल आपल्या घराच्या आतमध्ये शस्त्र पाहणे सुरू करते, पण कोमलच्या घराच्या आतमध्ये कोणतेही शस्त्र नजरेला येत नाही. तेव्हा कोमल हातामध्ये एक ब्लेड उचलते आणि मग त्यानंतर कोमल त्या ब्लेडला विक्रमच्या खोलीमध्ये येऊन पोहोचते. कोमल काही विचार न करता, काही न समजता आणि न घाबरता आपला नवरा विक्रमचा गळा ब्लेडने कापून देते. कोमलला इतका जास्त राग येतो की कोमल आपला नवरा विक्रमचा प्रायव्हेट पार्ट सुद्धा ब्लेडने कापून देते आणि या संपूर्ण हत्याकांडाला अंजाम दिल्यानंतर कोमल आपला मोबाईल फोन उचलते, स्वतःच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फोन करते आणि पोलिसांना आपल्या घरी बोलावून घेते. पोलीस जसे घटनास्थळावर पोहोचतात आणि पाहतात की विक्रमचा मृतदेह तिथे पडलेला असतो. त्यानंतर पोलीस विक्रमचा मृतदेह आपल्या ताब्यात घेतात आणि मग कोमलची चौकशी सुरू केली जाते. त्यानंतर कोमल आपला नवरा विक्रमला सर्व काळ्या कारनाम्यांचा पोलिसांसमोर ठेवते. कोमल म्हणते, माझा नवरा विक्रमने एकतासोबत चुकीचे आणि वाईट काम केले. माझा नवरा पहिले एकताला काही
नशिले पदार्थ खाऊ घातले आणि त्यानंतर त्याने एकट्यासोबत वाईट काम केले. बस याच कारणामुळे मी माझ्या नवऱ्याचा गळा कापून दिला आहे. त्यानंतर पोलीस तिथे कोमलला अटक करतात. कोमलला अटक केल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये नेले जाते आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली जाते. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.